नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ऑनलाईन न्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आतापर्यंत ज्या व्होकॅब्लरी या घटकापर्यंत आलो होतो, इंग्लिश या घटकामधील व्होकॅब्लरी या घटकामध्ये आलो होतो. या व्होकॅब्लरीमधले 13 उपघटकापैकी आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये पहिले 3 घटक झाले होते. आज आपण ऑपोजिट वर्ड्स, वर्ड रजिस्टर, फाइंडिंग स्मॉल वर्ड्स हे उपघटक पाहणार आहोत. आज 13 जून वर्ल्ड सॉफ्टबॉल डे. सॉफ्टबॉल हा बेसबॉल सारखाच एक खेळ आहे. बेसबॉल हा आपल्याकडे जसं क्रिकेट आपण खेळतो तसं युरोप, अमेरिका या खंडामध्ये बेसबॉल हा खेळ खेळला जातो. बेसबॉलसाठी लागणारा जो चेंडू आहे त्या चेंडूसारखाच हा सॉफ्टबॉलसारखा देखील एक खेळ असतो. तो देखील अमेरिका आणि युरोप या खंडामध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो. आता आपण आपल्या मूळ घटकाकडे वळूया. व्होकॅब्लरीमध्ये आपण ऑपोजिट वर्ड्स हे पाहणार होतो. ऑपोजिट वर्ड्समध्ये बघा, द वर्ड्स इंडिकेटिंग ऑपोजिट मीनिंग आर ऑपोजिट वर्ड्स. ऑपोजिट वर्ड्स आर यूजफुल टू एनरिच स्टुडंट्स व्होकॅब्लरी. स्टुडंट्स शुड लर्न देअर टेक्स्टबुक फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू 5th स्टँडर्ड. म्हणजेच आपल्या पहिल्या इयत्तेपासूनची जी काही आपली इंग्लिशची पुस्तकं आहेत, इंग्रजीची पुस्तकं आहेत, त्या इंग्रजी पुस्तकामधूनच पहिल्या इयत्तेपासूनच्या 5व्या इयत्तेपर्यंतची जी काही आपली इंग्रजीची पुस्तकं आहेत त्यामधूनच आपल्याला काही शब्द हे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दासाठी या परीक्षेत विचारले जातात. एकदम साधी, सोपी आणि आपल्या परिचयाचीच काही शब्द असतात, त्यांचे आपल्याला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द माहीत असणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये साधारण काही वेळा एखादं वाक्य विचारलं जातं आणि त्या वाक्यामध्ये एखादा शब्द रेश मारून दिलेला जातो, अंडरलाईन करून दिला जातो. त्या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द पर्यायामधून शोधायचा असतो. जसं द सन रायझेस इन द ईस्ट. द सन रायझेस इन द ईस्ट यापैकी बघा, द सन रायझेस इन द ईस्ट या वाक्यापैकी रायझेस या शब्दाखाली रेष मारलेले आणि त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायला सांगितलेला आहे. चूज द ऑपोजिट वर्ड्स ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिवन अल्टरनेटिव्स. आता खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात 4. आता रायझेस याचा अर्थ आपल्याला समजला किंवा वाक्यातनं जरी आपण शोधून काढला जर आपल्याला माहीत नसेल तर. ईस्ट, सन आपल्या ओळखीचा आहे, ईस्ट आपल्या ओळखीचा असतो. यावरून आपल्याला समजते की सन सूर्य आहे, ईस्ट पूर्व आहे. म्हणजेच रायझेसचा अर्थ काय असणार आहे? उगवला. आपल्याला जर रायझेस शब्द पाठच केला असेल, आपण आपल्याला येत असेल तर मग आपल्याला लगेच पर्यायामधून तो शोधून त्याचा विरुद्धार्थी शब्द आपण पर्यायामध्ये नोंदवू शकतो. काही वेळा काही शब्दांचे आपल्याला अर्थ माहीत नसतात, दिलेल्या वाक्यावरून तो देखील आपल्याला शोधता आला पाहिजे. रायझेस म्हणजे उगवणे. आता उगवण्याच्या ऐवजी विरुद्ध अर्थी शब्द काय येणार? सेट्स हा शब्द विरुद्धार्थी शब्द आहे. आता रायझेसच्या विरुद्धार्थी शब्द सेट्स हे आपल्याला शब्द असे पाठ करावे लागतात. आता या वाक्यात रायझेस या खालीच अंडरलाईन केलेले आहे. काही वेळा ह्याच्याऐवजी ईस्ट या शब्दाखाली देखील अंडरलाईन केली जाऊ शकते. मग ईस्ट म्हणजे पूर्वच्या विरुद्ध पश्चिम म्हणजेच वेस्ट या शब्दासाठी मग आपल्याला पर्यायामधला कोणता पर्याय आहे तो शोधून उत्तरपत्रिकेत तो नोंदवावा लागणार आहे. आपल्याला बरेच शब्द पाठ असतात. स्मॉल, बिग, टॉल, ह्यूज असे बरेचसे शब्द आपल्याला पाठ असतात. त्या शब्दापैकीच काही शब्द आपल्याला प्रश्नपत्रिकेत आलेले असतात. शब्दामध्ये आपण आपल्या गाईडचा वापर करून हे विरुद्धार्थी शब्द पाठ करू शकतो. इंग्लिश व्होकॅब्लरीचा वापर करून साधी सोपी शब्द अशी दररोज जर आपण 5-10 शब्द वाचत गेलो तर आपल्याकडे शब्द समृद्धी वाढत जाऊ शकते आणि त्याचा वापर आपण आपल्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न सोडवण्यासाठी देखील करू शकतो. अशा पद्धतीनं आपण रायटिंग ऑपोजिट वर्ड्स ह्या व्होकॅब्लरीतला मुद्दा पाहिला. आता त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे वर्ड रजिस्टर. वर्ड रजिस्टर या घटकामध्ये बघा,
The range of vocabulary used by speakers in particular circumstance and contexts in its word register. म्हणजेच कसं आहे, जर आपण एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असेल तर त्या क्षेत्रामधले आपल्याला इतर शब्द देखील माहीत असतात. जसं आता आपण 5वीच्या इयत्तेचा आपण अभ्यास करतो, तर 5वीच्या इयत्तेची पुस्तकं कोणती कोणती आहेत हे देखील माहीत असतात. 5वीच्या इयत्तेमधले मराठी विषयामध्ये कोणते धडे आहेत हे देखील माहीत असतात. तसंच आपण 5वीच्या वर्गामध्ये गेलो तर 5वीच्या वर्गामध्ये आपले मित्र, आपल्याला 5वीच्या वर्गातल्या इतर काही वस्तू ह्या देखील माहीत असतात. तशा स्वरूपात एका उद्योगामध्ये समजा आता डॉक्टरी पेशा आहे, डॉक्टरी पेशामध्ये लागणाऱ्या वस्तूंची नावं, लागणाऱ्या व्यक्तींची नावं, लागणाऱ्या साहित्यांची नावं ही म्हणजेच वर्ड रजिस्टर. जसं हॉस्पिटल म्हटलं, हॉस्पिटल डॉक्टर आला, हॉस्पिटल पेशंट आले, हॉस्पिटल ॲम्ब्युलन्स, हॉस्पिटल इंजेक्शन, हेल्थ, अशा नानाविध वस्तू किंवा नानाविध प्रकार ह्या हॉस्पिटलशी संबंधित येतात. आपली शाळा स्कूल, हेडमास्टर, टीचर, स्टुडंट, बेंचेस, क्लासरूम, ऑफिसेस, ग्राउंड हे आले. समजा एखादा आर्मी म्हटली, जे सैनिक म्हणतो आपण, आर्मी, सोल्जर्स, गन्स, बुलेट्स, फील्ड, वॉर, अशा अनेक शब्द आपल्याला त्यासंबंधी माहीत असतात. हेच शब्द म्हणजेच काय आहेत, वर्ड रजिस्टर. समजा आपण एक उदाहरण दाखल आपण घेऊ की म्युझिक. म्युझिक संबंधीची आपल्याला वर्ड रजिस्टर शोधायला सांगितली, तर ह्या म्युझिक संबंधी काय येईल, तर या म्युझिक संबंधी आपल्याला अनेक त्याच्या संबंधीचे असणारे साहित्य माहीत पाहिजेत, अनेक त्याच्या संबंधी असणाऱ्या व्यक्ती माहीत पाहिजेत, अनेक त्याच्या संबंधी काम करणाऱ्या संस्था माहीत पाहिजेत. साहित्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, साहित्यामध्ये आपल्याला फ्लूट किंवा व्यक्तीमध्ये आपल्याला सिंगर, कंपनीमध्ये आपल्याला टिप्स किंवा इतर ज्या कॅसेट कंपन्या असतात त्या, CD किंवा पेन ड्राईव्ह, अशा तयार करणाऱ्या कंपन्यांची नावं सांगता येतील. साहित्यामध्ये आपल्याला ड्रम, आपल्या शाळेमध्ये असणारा ड्रम किंवा झांज किंवा गिटार, अशा स्वरूपाचे अनेक शब्द यामध्ये आपल्याला नोंदवता येतील. तसंच दुसरं क्षेत्र घेता येईल ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीशी संबंधी आपल्याला आपल्या मागच्या इयत्तेमध्ये काही शब्द येऊन गेलेले असतात. हेडपासून आपल्याला टोजपर्यंत अनेक शब्द आपल्याला माहीत असतात. शरीराच्या अंतर्गत असणारी इंद्रियांची नावं, शरीराच्या बाहेर असणारी इंद्रियांची नावं ही देखील आपल्याला वर्ड रजिस्टरमध्ये नोंदवता येऊ शकतात. आपलं घर घेऊया, होमशी संबंधित असणारे अनेक शब्द हे आपल्या वर्ड रजिस्टरमध्ये आपण लिहू शकतो. जसं होम या शब्दासंबंधी किचन येणार, हॉल, मदर, ग्रँडमदर, सन, डॉटर, फादर हे आपली व्यक्तींची नावं येऊ शकतात. साहित्यामध्ये आपल्याला सोफा सेट, TV, टेबल, डायनिंग टेबल, बेड, चेअर अशा अनेक प्रकारचे वस्तू देखील आपल्याला वर्ड रजिस्टरमध्ये घेऊ शकतो. तशाच पद्धतीनं आता तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वर्ड्स. म्हणजेच मोठ्या शब्दामध्ये लपलेले छोटी शब्द आपल्याला शोधायची आहेत. मोठ्या शब्दात जसे आपण मराठीच्या ह्याच्यात देखील आपण बऱ्याच वेळा शोधतो बघा की एखादा मोठा शब्द आपण घेतला, अहमदनगर, ह्याच्यामध्ये लपलेले शब्द शोधू शकतो आपण. अहमद हा शब्द होऊ शकतो, नगर हा देखील शब्द होऊ शकतो, मदन हा देखील एक शब्द आहे, अहम हा देखील एक शब्द बनू शकतो, गर हा 2 अक्षरी शब्द बनू शकतो. अशा प्रकारचे
शब्द आपण इंग्लिशमध्ये देखील शोधायचे असतात. त्यालाच आपण फाइंडिंग द स्मॉल वर्ड्स फ्रॉम द गिवन बिगर वर्ड. जसं एलिफंट. एलिफंट हा शब्द तुम्हाला दिला आहे आणि म्हटलेला आहे सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इंडिकेट द नेम ऑफ ॲन इन्सेक्ट अँड विच इज फॉर्मड युझिंग द लेटर्स फ्रॉम गिवन वर्ड. आपल्याला असा एक छोटासा किडा शोधायचा आहे आणि तोही दिलेल्या शब्दामधून. कोणता असा शब्द बनू शकते? पर्याय सांगितलेले आहेत हेन, ईट, अँट आणि प्लॅन्ट. हेन, HEN हेन असा दिलेल्या अक्षरापासून बनवता येईल, पण तो सलग नाही आहे. ईट, EAT, ईट हा काय इन्सेक्ट नाही आहे. प्लॅन्ट, प्लॅन्ट बनू शकेल, पण तो काही इन्सेक्ट नाही आहे. ANT अँट, हां इथं बघा ANT अँट हा देखील आहे आणि तो देखील इन्सेक्ट आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवता येऊ शकतो. आता आणखीन एक उदाहरण घेऊया आपण. हाऊ मेनी टू लेटर्स वर्ड्स कॅन बी फॉर्मड बाय युझिंग द लेटर्स ऑफ द गिवन. आपल्याला 2 अक्षरी शब्द किती बनवता येतील ते विचारलेलं आहे आणि दिलेला आहे शब्द टाऊन. दिलेला शब्द काय आहे? टाऊन. आणि 2 लेटर्स वर्ड 2 अक्षरी शब्द. दिलेल्या ह्या शब्दापासून बनवायचं आहे. बघा काय काय बनवू शकतात. TO2 बनू शकतो. आणखीन ON ऑन बनू शकतो. आणखीन NO नो बनू शकतो. अशा प्रकारे या टाऊन या शब्दापासून आपल्याला 2 अक्षरी 3 शब्द बनवता येऊ शकतात. अशा प्रकारे आणखीन एखादा शब्द दिला जाऊ शकतो आणि त्याच्यापासून आपल्याला 2 अक्षरी किंवा जर मोठा शब्द असेल तर तो आपल्याला 3 अक्षरी शब्द हे देखील आपल्याला शोधायला दिले जाऊ शकतात. आता आणखीन एक उदाहरण बघूया. यामधून देखील आपल्याला 2 अक्षरी शब्द शोधायचे आहेत. दोन अक्षरे नाही. यापासून आपल्याला किती अर्थपूर्ण शब्द बनवता येतील तितके शोधायचे आहेत. कोणते बनवता येतील बघा. शब्द आहेत आपल्याला दिलेला गोल्ड. याच्यापासून बनतो शब्द गो. आणखीन कोणता शब्द बनू शकेल? ओल्ड. अशा प्रकारे यापासून आपल्याला 2 अर्थपूर्ण शब्द बनवता येऊ शकतात. आणखीन एक उदाहरण घ्यायचं आपण. एक शब्द तुम्हाला दिलेला आहे इयर आणि ह्याच्यापासून पहिल्या अक्षराला आपण इयरच्या आधी पहिलं अक्षर जर काय घातलं एखादं तर त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनतो आणि त्याच्यासाठी पर्याय तिने दिलेले आहेत बघा. आणि पर्याय चौथा आहे बघा. पहिल्या अक्षरा ठिकाणी आपण एन गाठला. NEAR नियर हा शब्द बनू शकतो. वाय गाठला. YEAR हा देखील शब्द बनवू शकतो. क्यू गाठला. QEAR नाही अर्थपूर्ण बनू शकेल. बी गाठला. BEAR बियर हा देखील शब्द बनू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला
हा शब्द घातल्यानंतर अर्थपूर्ण शब्द मिळू शकत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 बसू शकत नाही. दुसरा पर्याय घालून बघूया आपण. झेड टी डी पी अर्थपूर्ण बसतो का शोधायचं आहे आपल्याला. तिसरा पर्यायामध्ये डी वाय पी बी ह्याच्यातून देखील आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनतो का बघायचा आहे. डी ओ वाय पी ह्याच्यापासून देखील अर्थपूर्ण शब्द बनतो का बघायचा आहे. तर पर्याय 3 हा अचूक उत्तर आपल्याला दाखवतो. डी ई ए आर डिअर, वाय ई ए आर इयर, पी ई ए आर पियर, बी ई ए आर बियर. म्हणजे पर्याय तुम्हाला तिसरा नोंदवावा लागणार आहे. अशा पद्धतीनं दिलेल्या शब्दापासून स्मॉल वर्ड्स बनवणे, दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवणे, दिलेल्या शब्दांचे ऑपोजिट वर्ड्स बनवणे, दिलेल्या शब्दापैकी रजिस्टर वर्ड्स कोणते येतात ते देखील शोधणे, हे आपल्याला या व्होकॅब्युलरी या घटकामध्ये आपल्याला करायचं आहे. आज आपण असे 3 एकूण घटक बघितलेले आहेत. एकूण व्होकॅब्युलरीतले 12-13 घटक आहेत, त्यातले आपले 6 घटक इथं आज संपत आहेत. अशा पद्धतीनं आपण दररोज आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन दररोजचा आपला अभ्यास कंटिन्यू करायचा आहे आणि ह्या चॅनलला सर्वांना शेअर करून त्याला सबस्क्राईब देखील करायला द्यायचं आहे. धन्यवाद.